जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षकाची प्रशासनाने जिल्हाअंतर्गत बदली करून त्यांना लिंबा येथे पाठवल्यानंतर ग्रामस्थ आणि पालक संतप्त झाले आहेत। बुधवार प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकत ती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय। पाथरी तालुक्यातील मुदगल ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वंजारवाडी वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सध्या 46 विद्यार्थी आहेत। या ठिकाणी शिक्षक कांतराव ताटे यांनी घेतलेल्या उपक्रमांमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावलाय। त्यांच्या गुणवत्तापूर्ण अध्यापनामुळे आजूबाजूच्या गावांतील विद्यार्थीही येथे येऊन शिक्षण घेत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। परंतु नुकत्याच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत झालेल्या बदल्यांनंतर त्यांची बदली तालुक्यातील लिंबा येथे झाली आहे। विद्यार्थी व पालक ग्रामस्थ या बदली विरोधात असून सदरील शिक्षक पुन्हा शाळेवर रुजू करण्यात यावीत अशी त्यांची मागणी आहे। या संदर्भात बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी त्यांनी प्रशासनाला बदली रद्द करण्यासाठी निवेदन दिले। त्यानुसार गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी ग्रामस्थांनी शाळेला 10 वाजता ठाळे ठोकून आंदोलन केलं। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की प्रशासनाने तातडीने शिक्षक ताटे यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा वंजारवाडीत परत पाठवावे, अन्यथा आम्हाला शाळेला कुलूप बंद ठेवावे लागेल असं नमूद केलंय। यापुढे विद्यार्थ्यांची शिकवणी थेट परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घेऊन आंदोलन सुरू करू असा ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिलाय। आज इथं शाळेमध्ये बंद उपोषण करण्यात आलेलं आहे। त्याचा मुद्दा असा की ह्या शाळेतले शिक्षक श्री ताटे सर यांची बदली लिंबा येथे झालेली आहे। तरी या शाळेतील पटसंख्या 46 आहे। त्यातील 16 पटसंख्या ही प्रॉपर वस्तीवरली असून बाकीची पटसंख्या ही मुदगल येथून येत आहे बाहेरून। तर ताटे सर गेल्यानंतर बाहेरली पटसंख्या कमी होईल आणि या शाळेचे नुकसान होईल। त्यासाठी सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। जोपर्यंत ताटे सर परत या पदावर रुजू होत नाही तोपर्यंत ही शाळा बेमुदत बंद राहील। यासाठी हे आज उपोषण करण्यात येणार आहे। सरांच्या बदलीसाठी आम्ही पाथरी येथील उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। तसेच पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिले, बीडीओ साहेबाला, गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी सर्वांना निवेदन दिलेलं आहे। तरी तहसील यांना पण निवेदन दिले आहे। कुणीही त्याचा कोणी दखल घेत नाहीये। तसेच आमदार आणि पालकमंत्री यांना पण निवेदन दिलेलं आहे। तर आता सर्वांना ग्रामस्थांनी मिळून हे बंदचं आवाहन केलेलं आहे। तर उद्या सरळ जिल्हा परिषद परभणी येथे आम्हाला शाळा भरवायची आहे। त्यासाठी पालक व विद्यार्थी सर्व तिथं आम्ही जिल्हा परिषदच्या ग्राउंडमध्ये शाळा भरणार आहे। जोपर्यंत सरला रुजू करणार नाही तोपर्यंत आमची शाळा ही जिल्हा परिषद कार्यालय परभणी येथेच भरेल। शिव मॅडम जिल्हा परिषद कार्यालय शिक्षक आहे। आमच्या शाळेचे श्री ताटे सर यांची बदली झालेली आहे। हे जर शिकवायला शाळेत येत नाही तर मी शाळेत येणार नाही।